जर मी तुम्हाला सांगितलं की रोज तुम्ही अर्धा तास वेळ देऊन इंग्लिश शिकू शकता, तेही ना कोणतं बुक वाचून, ना कोणते ग्रामर रूल्स पाठ करून, फक्त AI टूल वापरून, कॅन यू बिलीव्ह इट? येस, आय एम टॉकिंग अबाउट ChatGPT. आणि ट्रस्ट मी, जर तुम्ही याचा योग्य वापर केला तर ChatGPT तुमचा पर्सनल इंग्लिश टीचर बनू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ChatGPTला एक्झॅक्टली काय प्रॉम्प्ट द्यायचं, कसं त्याला वापरून डेली प्रॅक्टिस करायची, ग्रामर वोकॅब्युलरी कसं इम्प्रूव्ह करायचं. सो नेक्स्ट 30 डेजमध्ये तुम्हाला तुमच्यात व्हिजिबल इम्प्रूव्हमेंट दिसेल. ओके, सो कीप वॉचिंग बिकॉज दिस व्हिडिओ इज गोइंग टू चेंज द वे यू लर्न फॉर एव्हर. सो हा व्हिडिओ 5 स्टेपमध्ये डिवाइड केलेला आहे. सो लेट स्टार्ट विथ स्टेप नंबर 1. त्यासाठी आधी तुम्हाला ChatGPT प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. फ्री आहे, सबस्क्रिप्शनची गरज नाही आहे. डेस्कटॉप व्हर्जन यूज करते ChatGPTचं आणि स्क्रीन शेअर करते. मी सुद्धा फ्रीच व्हर्जन वापरत आहे आणि लॉग इन वगैरे तुम्ही करून घेऊ शकता किंवा नाही केलं तरी इट्स ओके. तर आपण ChatGPTला पहिला प्रॉम्प्ट देऊया. आधी बेसिकली त्याला सांगूयात आपल्याबद्दल की आपल्याला काय हवं आहे, आपण कोण आहे. ओके, सो मी इथं एक प्रॉम्प्ट टाईप करते. I'm Nandini and I am from Maharashtra. I'm 23 years old. My English is not very good, so I want you to help me improve it over the next 100 days. Please teach me step by step and correct my mistakes. Let's start with step number 1. Give me a simple conversation of two friends talking to each other for my speaking practice. ओके, इथं मी प्रॉम्प्ट टाईप केला आणि डोंट वरी अबाउट प्रॉम्प्ट, सगळे प्रॉम्प्ट डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. ओके, एंटर करूयात. क्रिएट. आणि जेव्हा ChatGPT तुम्हाला कॉन्व्हर्सेशन देईल तेव्हा हे मनातल्या मनात वाचायचं नाही, तेव्हा हे मोठ्याने बोलायचं आहे आणि जसं की रोल प्ले करायचं आहे, जसं की हे तुम्हीच बोलताय. ओके, आणि याच्यामुळे काय होतं की तुमच्या ब्रेनला सवय होईल इंग्लिश बोलायची, म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल व्हाल इंग्लिशसोबत आणि तो नॅचरल फील येईल स्पीकिंगमध्ये. ओके, आधी हे कॉन्व्हर्सेशन वाचूया. हाय प्रिया, हाव आर यू टुडे? हाय नंदिनी, आय एम गुड, थँक यू. अँड यू? आय एम फाईन. व्हॉट डिड यू डू yesterday? I went to the market and bought some books. Nice. What books did you buy? I bought a novel and a small English grammar book. That's useful. Can you help me with practice English? Of course, we can practice for 5 minutes every day. Thank you, Priya. When can we start? Let's start now. Repeat after me. Hello, my name is Nandini. Hello, my name is Nandini. Very good. ओके, सो असे तुम्हाला शॉर्ट कॉन्व्हर्सेशन मिळतील. आणि जर तुम्हाला एखादं स्पेसिफिक कॉन्व्हर्सेशन हवा असेल, लाईक ऑफिस सिच्युएशन, स्कूल सिच्युएशन और होम वगैरे, तर तुम्ही स्पेसिफिक तसा प्रॉम्प्ट ChatGPTला देऊ शकता. लाईक गिव मी सिम्पल कॉन्व्हर्सेशन ऑफ वर्क सिच्युएशन और स्कूल सिच्युएशन और होम सिच्युएशन वगैरे. ओके, फॉर बेटर अंडरस्टँडिंग जर तुम्हाला मराठी मिनिंगसुद्धा पाहिजे असेल तर तसं सुद्धा तुम्ही टाईप करू शकता. लाईक गिव मी मराठी मिनिंग ऑफ कॉन्व्हर्सेशन. सो ते सुद्धा ChatGPT तुम्हाला देईल. आणि खूप वेळा असं होतं की आपण इंग्लिश बोलायचं ट्राय करतो पण मध्येच आपल्याला शब्दच सुचत नाहीत आणि त्यामुळे आपला सगळा कॉन्फिडन्सच गायब होऊन जातो. सो त्यासाठी आता आपण वोकॅब्युलरीसाठी बघूया. मी अजून एक प्रॉम्प्ट टाईप करते. हा पण सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ओके, गिव्ह मी 10 वर्ड्स अँड इट्स मीनिंग विथ अन एक्झाम्पल दॅट आय कॅन यूज इट इन डेली लाईफ. ओके, आता इथं 10 वर्ड्स आलेत. लाईक फर्स्ट इज द नेसेसरी. आता हे जे वर्ड्स आहेत ना ते तुम्ही असं पाठ नका करू, याचे अर्थ समजून घ्या, म्हणजे कुठे यूज केला जातो. आणि इथं खाली एक्झाम्पल पण दिली. इट इज नेसेसरी टू ड्रिंक इनफ वॉटर एव्हरी डे. नेसेसरी म्हणजे ती गरज आहे. ओके, आता या जागी तुम्ही ट्राय करू शकता दुसरं काय सेंटेन्स आपण तयार करू शकतो. इट इज नेसेसरी टू गो टू ऑफिस एव्हरी डे. इट इज नेसेसरी टू ईट हेल्दी फूड. ओके, इथं ज्याप्रमाणे एक्झाम्पल दिले त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं दुसरं सेंटेन्स तयार करा, म्हणजे तुम्हाला ते वर्ड्स पण लक्षात राहतील आणि तुमची सेंटेन्सची प्रॅक्टिस सुद्धा होईल. ओके, नेक्स्ट आहे इम्प्रूव्ह. ओके, टू मेक बेटर. आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश स्टेप बाय स्टेप. आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय स्पीकिंग स्किल्स. ओके, असं तुम्ही स्वतः ट्राय करा दुसरं सेंटेन्स बनवायचा, म्हणजे तुमच्या ते शब्दसुद्धा लक्षात राहील. ओके, नंतर आहे डिसाईड. टू चूज समथिंग आफ्टर थिंकिंग. डिसाईड. ओके, आय विल डिसाईड व्हॉट टू कुक आफ्टर चेकिंग द फ्रीज. आय विल डिसाईड लेटर व्हॉट टू डू आफ्टर कॉलेज. ओके, नेक्स्ट थिंग इज कम्फर्टेबल. फीलिंग रिलॅक्स्ड अँड विदाउट स्ट्रेस. Those shoes are very comfortable. Then I schedule a plan of activities or timings. I follow a schedule to manage my day better. I follow schedule for my work. I follow schedule for my chores. Okay, whatever it is. Next, I remind to help someone remember something.
ओके, याचं एक्झाम्पल पण आहे. प्रिपेअर टू गेट रेडी, बोरो, कॉन्फिडंट, फोकस. ओके, तुम्ही रोज 10 वर्ड्स फाइंड करू शकता. तर इथं खाली ChatGPT तुम्हाला विचारते की तुम्हाला याचे मराठी अर्थसुद्धा हवेत का, किंवा ऑडिओ प्रोनाऊन्सिएशन हवं आहे का, किंवा प्रॅक्टिस सेंटेन्सेस फॉर स्पीकिंगसुद्धा हवं आहे का. सो तुम्ही हे पण येस करू शकता किंवा आहे असंच टाईप करू शकता. आता आपण सेंटेन्सेस बघूया, म्हणजे ते तुम्हाला डेलीसाठी उपयोगात येतील. ओके, मी अजून एक प्रॉम्प्ट इथे टाईप करते. गिव्ह मी 10 डेली सेंटेन्सेस युजिंग सिम्पल इंग्लिश अँड गिव्ह द मीनिंग इन मराठी. मला 10 सिम्पल इंग्लिशमध्ये सेंटेन्सेस दे त्याच्या अर्थांसोबत. ओके, मराठी अर्थांसोबत. एंटर करूया. आता हे डेली रुटीनसाठी जे सिम्पल सेंटेन्सेस आहेत ते आलेले आहेत, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, आय वोक अप अर्ली टुडे, आज मी लवकर उठले. ओके, आय एम मेकिंग ब्रेकफास्ट, मी नाश्ता बनवत आहे. आय विल कॉल यू लेटर, आय एम बिझी राईट नाव. ओके, आणि तुम्हाला थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे सेंटेन्सेस पाहिजे असतील तर तुम्ही तसं टाईप करू शकता. मेक इट मोर ॲडव्हान्स, किंवा जर सोपे हवे असतील तर मेक इट मोर इझियर वगैरे. ओके, आता आपण ही सगळी तयार सेंटेन्सेस, तयार वर्ड्स वगैरे बघतोय. ठीक आहे, पण ज्यावेळी आपण स्वतः सेंटेन्सेस तयार करायच्या वेळी येते, सेंटेन्सचं स्ट्रक्चर आपण ज्यावेळी करतो त्यावेळी चुकतो, म्हणजेच आपले टेन्सेस चुकतात, काहीतरी ग्रामर चुकतं वगैरे. सो आता आपण ChatGPTच्या मदतीने आपलं ग्रामर इम्प्रूव्ह करूया. ओके, डोंट वरी, काही रूल्स वगैरे आपल्याला रट्टा नाही मारायचा आहे, प्रॅक्टिकली बघूया. आता मी एक प्रॉम्प्ट टाईप केला आहे. टीच मी 1 ग्रामर रूल टुडे विथ 5 एक्झाम्पल्स, देन गिव्ह मी 5 सेंटेन्सेस टू ट्राय अँड करेक्ट माय मिस्टेक. म्हणजे आज मला एक ग्रामरचा रूल शिकव विथ 5 एक्झाम्पलसोबत, आणि त्यानंतर मला 5 सेंटेन्सेस प्रॅक्टिससाठी दे आणि माझ्या चुका करेक्ट कर. सो फर्स्ट इथं आलं आहे ग्रामर रूल, यूज ऑफ प्रेझेंट सिम्पल टेन्स. We use present simple to talk about daily routine, habits, fact, things that happen regularly. Okay, आता इथं स्ट्रक्चर पण सब्जेक्ट प्लस वर्ब बेस फॉर्म. ओके, बट विथ ही, शी, इट ॲड येस और इएस. जेव्हा ही, शी, इट येतं तेव्हा येस और इएसचा यूज करायचा. ओके, आय वेक अप ॲट 6 AM, शी वेक्स अप ॲट 6 AM. इथं सांगितलं आहे ही, शी, इट असेल तेव्हा येस किंवा इएसचा वापर करायचा. सो अजून खाली इथं इझी रिमाइंडर्ससुद्धा दिला आहे. आय, यू, वी, दे असेल तर येस लावायचं नाही आहे. जर ही, शी, इट असेल तेव्हा येस लावायचं. करेक्ट दिस सेंटेन्सेस इफ दे आर रॉंग, म्हणजे जर हे सेंटेन्सेस चुकीचे असतील तर आपल्याला ते करेक्ट करायचं. शी वॉक टू स्कूल एव्हरी डे, नाही, शी वॉक्स टू स्कूल एव्हरी डे. आणि इथं म्हणलं रिप्लाय विथ युअर करेक्टेड आन्सर अँड आय विल चेक देन अँड हेल्प यू. ओके, म्हणजे आपल्याला हे सेंटेन्सेस करेक्ट करून त्याला सेंड करायचे आहेत आणि मग ते आपल्याला फीडबॅक देईल. ओके, आपण एक ट्राय करून बघूया. शी वॉक्स टू स्कूल एव्हरी डे. ओके, हे सेंटेन्स करेक्ट आहे. जर चुकीचं असेल तर ते आपल्याला सजेशनसुद्धा देईल. आय ड्रिंक्स टी एव्हरी मॉर्निंग. आता आपण हे चुकीचं करून बघूया. आय असं मी टाईप करते. आय ड्रिंक टी एव्हरी मॉर्निंग. सो इथं करेक्टेड सेंटेन्स त्यांना आलं आहे आय ड्रिंक. इथं येस नाही लागत आहे. ओके, आय नंतर येस नाही लागत. ठीक आहे, सो हे तुम्हाला करेक्ट सेंटेन्ससुद्धा करून देईल आणि अशी तुमची प्रॅक्टिससुद्धा छान आहे. आता लास्ट स्टेप विच इज माय फेवरेट. आपल्याला ना इंग्लिश समजत असतं पण आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही, कारण आपल्याला बोलायलाच कोणी नसतं, कोणी आपल्याला इंग्लिश स्पीकिंग पार्टनर नसतो, म्हणून आपल्या थोडीशी प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडते. ओके, पण आता ChatGPT आहे. ओके, सो लेट्स ट्राय ChatGPT व्हॉइस फीचर. ओके, मी ChatGPT ॲप ओपन केले. त्यानंतर हे माईक नंतरचं जे ऑप्शन आहे तो आपल्याला प्रेस करायचा आहे. हाय, माय नेम इज नंदिनी आणि मला इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करायची आहे. सो आपण रोज इंग्लिशमध्ये बोलूयात का, आणि मला तू इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचार ज्याचे मी आन्सर करेन, पण मला सिम्पल इंग्लिशमध्ये आणि इंडियन ॲक्सेंटमध्ये क्वेश्चन विचार. Absolutely, Nandini. We can do that every day. I'll ask you simple questions in English and you can answer them. Let's get started. How about you tell me a little bit about your favorite hobby? Cooking is one of my favorite activities. It helps me to relax and I love experimenting with new dishes.
That sounds wonderful. Cooking is such a great way to unwind and be creative. What kind of dishes do you enjoy making the most? I prepare usually Indian meals like dal, sabzi, roti, and sometimes I try experimenting with new dishes. That's awesome. Indian meals are so flavorful and comforting, and it's great that you also experiment with new cuisines. Do you have a recent favorite dish that you tried? Okay, I think we should stop it now because I have lots of chores to do now. We can practice tomorrow. Sounds good, Nandini. We'll pick it up again tomorrow. Good luck with all your chores and have a जर great तुम्हाला day. खरंच इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं असेल तर आजपासूनच ChatGPT सोबत प्रॅक्टिस सुरू करा. आणि मिस्टेक्स होतील बट दॅट्स ओके बिकॉज प्रॅक्टिस मेक्स प्रोग्रेस आणि कमेंटमध्ये माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या. व्हॉट इज युअर फेवरेट फूड अँड व्हाय इंग्लिशमध्ये उत्तर द्या. आणि चुका झाल्या तरी चालतील बिकॉज मिस्टेक्स मीन्स यू आर लर्निंग समथिंग. ओके, सो मी त्याचा ॲन्सर करेन. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.